रामकृष्ण हरी मंडळी, आळंदी म्हटलं की आपल्याला 700 वर्षांपूर्वीचं माऊलींचं मुख्य संजीवन समाधी मंदिर आठवतं. पण गेल्या काही वर्षात आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या काठावर एक अत्यंत देखणं आणि आधुनिक वास्तुशिल्प उभं राहिलं आहे, ज्याला नूतन श्री ज्ञानेश्वरी मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर जुनं नाही, पण आता पाहूया या मंदिराची सर्वात अद्भुत गोष्ट. जेव्हा तुम्ही या मंदिराच्या आत प्रवेश करता तेव्हा तुम्हाला दिसेल की मंदिराच्या भव्य भिंतीवर ज्ञानेश्वरी ग्रंथातील सर्व 18 अध्याय आणि सुमारे 9000 ओव्या दगडात अत्यंत सुंदर अक्षरात कोरल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट कारागिरीचा वापर करून हे काम करण्यात आलं आहे. येथे आल्यावर भाविक भिंतीसमोर उभे राहून ओव्या वाचतात. हे केवळ एक मंदिर नसून दगडांवर साकारलेली ज्ञानेश्वरी ची एक जिवंत लायब्ररी आहे, असं म्हटलं तरी चांगलं ठरेल. चला तर पुढे आपण सर्व भिंतींवरील ज्ञानेश्वरी पाहूया. इथे निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान काका आणि ज्ञानेश्वर माऊली यांची मूर्ती आहे. जर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर हे मंदिर आळंदीच्या मुख्य समाधी मंदिरापासून अगदी हकेच्या अंतरावर नदीकाठी वसलेले आहे. पुणे स्टेशन किंवा शिवाजीनगर येथून आळंदीसाठी थेट गाड्या PMPML बस उपलब्ध आहेत. हे मंदिर सकाळी साधारण 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी उघडे असते. कार्तिक एकादशी आणि आषाढी पालखी सोहळ्याच्या दरम्यान या मंदिराची शोभा पाहण्यासारखी असते. तर मंडळी, आळंदीच्या या पवित्र ज्ञानेश्वरी मंदिराचे सुंदर फुटेज आणि इतिहास तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या वेळी आळंदीला आल्यावर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रपरिवाराला आणि वारकरी भाविकांना शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपण आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास करणार आहोत. वारीतील अनुभव, वारकऱ्यांचे अनुभव, वारकरी जेवण कसे बनवतात, वारीतील
सर्व वारकऱ्यांची व्यवस्था कशी असते हे जाणून घेण्यासाठी व वारीतील दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या वारकरी विठ्ठलाचा ब्लॉगर्स या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया थेट 8 तारखेला म्हणजेच आळंदीच्या पहिल्या दिवशी. पालखी प्रस्थान सोहळा लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहे, पाहायला विसरू नका. तोपर्यंत बोला रामकृष्ण हरी.